नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने आदिवासी आश्रम स्कूलों की व्यवस्थाओं को लेकर सरकार पर गंभीर सवाल उठाए। उन्होंने कहा कि एक बच्चे के लिए हर महीने सिर्फ 2,000 रुपए का अनुदान मिलता है, जिसमें भोजन, किताबें, कपड़े और अन्य जरूरी सुविधाएं देनी होती है। वडेट्टीवार ने सवाल उठाया कि इतने कम बजट में बच्चों को पर्याप्त सुविधाएं कैसे मिल सकती हैं। उन्होंने आश्रम स्कूल में हुई सर्पदंश की घटनाओं का जिक्र करते हुए कहा कि पूरे महाराष्ट्र के सभी आश्रम स्कूलों की जांच होनी चाहिए। उन्होंने सरकार से यह भी मांग की है कि यदि 6 महीने में व्यवस्थाओं में सुधार नहीं होता तो आश्रम स्कूलों को बंद कर सरकार को खुद इनका संचालन संभालना चाहिए। ओबीसी और मनोज जरांगे के मुद्दे पर वडेट्टीवार ने सरकार पर दबाव में काम करने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि माइक्रो ओबीसी को स्थानीय निकाय चुनावों में पर्याप्त अवसर नहीं मिला और जाति प्रमाण पत्र और वैधता को लेकर दबाव की राजनीति की जा रही है। जरांगे के वर्षा आंदोलन पर उन्होंने कहा कि सरकार और जरांगे के बीच जो भी राजनीतिक टकराव है उसका नुकसान ओबीसी समाज को नहीं होना चाहिए। वहीं सुप्रिया सुले और तावड़े ने एक साथ यात्रा करने के सवाल पर वडेट्टीवार ने कहा, फिलहाल ये वेट एंड वॉच की भूमिका में है और दोनों नेताओं की राजनीतिक भूमिका समय आने पर स्पष्ट हो जाएगी। वडेट्टीवार ने सड़क, बड़े प्रोजेक्ट और स्कूलों से जुड़े मुद्दों पर भी सरकार को घेरा। उन्होंने कहा कि बच्चों को स्कूल जाने के लिए खराब सड़कों से गुजरना पड़ रहा है, जबकि सरकार का पैसा बड़े बड़े प्रोजेक्टों में खर्च हो रहा है। उन्होंने शक्तिपीठ और समृद्धि महामार्ग के आसपास स्कूलों के विकास की मांग करते हुए सरकार की प्राथमिकताओं पर सवाल उठाए। इसके अलावा उन्होंने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के संसद में दिए गए जवाब, राहुल गांधी पर निशिकांत दुबे की टिप्पणी और महाराष्ट्र की मौजूदा राजनीतिक स्थिति पर भी तीखी प्रतिक्रिया दी। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि राज्य की राजनीति में सत्ता और दबाव का खेल बढ़ता जा रहा है। सरकारने संचालकांवर या संपूर्ण घटनेची जबाबदारी नाही, मला असं वाटतं की आश्रमशाळांना 2,000 रुपये एका मुलाच्या मागे दर महिन्याला अनुदान मिळतं। 2,000 रुपयामध्ये जेवण, पुस्तकं, त्यांना कपडे, ड्रेस, तेल, कंगवा सगळं काही द्यावं लागतं। आता 2,000 रुपयामध्ये पोरांचं पोट भरतं काय? जे 2,000 रुपये 2014च्या पूर्वी होते 1200, आता महागाई किती वाढली? 70 रुपये खाण्याचं तेल 200 रुपये झालं आणि हे 1400चं अनुदान 2,000 वर नेले 10-12 वर्षामध्ये। एकीकडे मुलांची सोय चांगली झाली पाहिजे, आदिवासी मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, तर बजेट जात कुठे आदिवासी मुलांचं? पुढे चाललाय, कोणाच्या घशात चाललाय याची पण चौकशी झाली पाहिजे ना। जे बजेट आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे जो मिळतो त्या बजेटला कोण फुंकून खाताय, कोण आपल्या गळ्यात घालतोय, कोण पोटात घालताय आणि 2,000 रुपये देऊन सगळ्या सुविधा कराव्यात। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी झाल्यात, अनेक शाळांमध्ये झाल्यात सर्पदंश, परंतु संचालकांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची पहिली वेळ आहे। या नैसर्गिक आपत्ती येत असतात। काल वर्धेच्या एसपीच्या ऑफिसमध्ये 2 दिवसापूर्वी एसपीच्या घरामध्ये विषारी साप सापडला, आढळून आला। मग कुठे आढळून येऊ शकतो? प्रश्न तो नाही, याला थेट जबाबदार धरून 80 वर्ष वयाच्या खासदारांना त्यांनी त्या भागामध्ये कुठे शाळेत जात नव्हती मुलं, त्यावेळेस ती शाळा सुरू करून त्या भागामध्ये आदिवासींच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या। मारुतराव कोळसेंनी जिथे सुविधाच नव्हत्या, मुलं शिकत नव्हती, अशा वेळेस ती सगळी व्यवस्था निर्माण करत असताना काही चुका झाल्या असतील, नाही असं मी म्हणत नाही, पण त्याला थेट संचालक म्हणावं। यापुढे ज्या ज्या शाळेमध्ये अशा घटना होतील त्या शाळेच्या संचालकावर आता गुन्हे दाखल करावे लागतील, ही प्रथा पडेल, त्याला जबाबदार धरलं जाईल। मग त्यामध्ये बदनापूरची घटना घडली असेल, लहान मुलीवर अत्याचार झाला शाळेच्या कॅम्पसमध्ये, त्या मुलींचं शोषण झालं, त्यावेळेस त्या संचालकावर गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही सरकारने। का? तर तो संघी होता म्हणून, RSSचा होता म्हणून। अरे सगळ्यांना समान न्याय द्या ना, आम्हाला कोणालाच विरोध नाही, आम्ही त्यांनी जे काही चूक केल्या असतील कारवाई व्हावी, पण ज्या पद्धतीनं तुम्ही तिकडे सुविधा देऊन त्या मुलांसाठी हे वाढवून द्यायला पाहिजे। बरं, तिथे 3-4दा व्हिजिट झाल्या, त्याचं इन्स्पेक्शन झालं, त्यावेळी असा कुठेच उल्लेख केला नाही की ते कार्ड दिली पाहिजेत, बेड दिला पाहिजेत। मग ही अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही तिकडे काय व्यवस्था निर्माण कराव्यात किंवा तिथे त्याला काय सुविधा द्याव्यात, त्यामध्ये त्यांनी का नाही आक्षेप नोंदवला? आणि कुठल्याही आश्रमशाळेमध्ये बेड नाहीये। महाराष्ट्रामध्ये 1000 आश्रमशाळा आदिवासी विभाग चालवतात, जरा दाखवावं त्या मंत्र्यांनी आणि सरकारने कुठल्या शाळेमध्ये बेड आहेत, किती शाळेमध्ये बेड आहेत। आता अशी घटना झाल्यानंतर हे होऊ नये, दुर्दैवानं अशा घटना घडून आदिवासी दिनाच्या दिवशीच जागतिक ही घटना घडली, त्यामध्ये
हे फार मोठी दुर्दैवाची घटना आहे आणि निष्पाप मुलींचा त्यामध्ये जीव गेला. पण या सुविधा देण्याचं काम कोणाचं आहे? केवळ संस्था चालकावर ढकलून काय 2000 रुपयामध्ये? 2004च्या नियमानुसार आदिवासी आश्रमशाळा उघडतानाच बेडची व्यवस्था करून देणं अपेक्षित आहे असं आदिवासी विभागाने सांगितलेलं आहे की तुम्ही आश्रमशाळा उघडता तर ते बेडची व्यवस्था करून द्या. मला सरकारला हाच प्रश्न आहे. अनेक मंत्र्यांचे, अनेकांची आश्रमशाळा आहे, अनेक राजकीय लोकांची आश्रमशाळा आहे. कुठल्या आश्रमशाळेमध्ये बेड आहे याचं सरकारने डिक्लेअर करावं. किती आश्रमशाळामध्ये बेड लावले आहे, तरी पण त्यांना अनुदान का मिळत होतं, का दिलं जात होतं, याचंही उत्तर मिळालं पाहिजे ना. करायचं आहे आता खडबडून जागे होऊन एखादी घटना घडल्यानंतर आपण सगळे जागे होतो आणि तिथून काहीतरी कारवाईसाठी पुढे येतो. पण आज मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला